हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुमचे स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 50वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन-नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द बघत आहोत. आज आपण असेच नवीन-नवीन शब्द बघणार आहोत. प्रथम कालचे शब्द एकदा रिवाइज करूया. इंडिफरन्स, इंडल्ज, इनएडिबल, इनक्वालिटी, इन्फ्लेशन. तर हे होते कालचे शब्द आणि आज आपण पुढील नवीन शब्द बघणार आहोत. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव टाकणे, इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे माहितीपूर्ण, इनहिबिशन म्हणजे संकोच, इनिशियल म्हणजे सुरुवातीचे आणि इनोसन्स म्हणजे निरागसता. तर हे 5 शब्द आज आपण बघणार आहोत आणि या प्रत्येक शब्दाचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आजचा पहिला शब्द बघूया. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव टाकणे. याचे समानार्थी शब्द इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव, दुसऱ्यावर होणारा प्रभाव किंवा परिणाम. दुसरा शब्द स्वे म्हणजे प्रभावशाली होणे, एखाद्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणे किंवा प्रभावित करणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. इम्पॉर्टन्स म्हणजे असक्षमता, प्रभाव किंवा नियंत्रण नसणे. दुसरा शब्द पॉवरलेसनेस म्हणजे निर्बलता, काहीही बदल घडवून आणण्याची क्षमता नसणे. याचे उदाहरण बघूया. हर काइंडनेस हॅड अ पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स ऑन एव्हरीवन अराउंड हर. तिच्या दयाळूपणाचा तिच्या आसपास असलेल्या प्रत्येकावर सकारात्मक प्रभाव होता. नेक्स्ट वन इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे माहितीपूर्ण. याचे समानार्थी शब्द बघूया. एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक, शिकवणारा किंवा माहितीपूर्ण. दुसरा शब्द एनलाइटनिंग म्हणजे प्रकाशित करणारा, ज्ञानवर्धक किंवा समज वाढवणारा. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. अनइन्फॉर्मेटिव्ह म्हणजे अमाहितीपूर्ण, माहिती न होणारा. दुसरा शब्द बोरिंग म्हणजे कंटाळवाणे, उत्साहविहीन आणि माहिती शून्य. याचेच उदाहरण बघूया. द बुक इज इन्फॉर्मेटिव्ह. पुस्तक हे माहितीपूर्ण आहे. नेक्स्ट वर इनहिबिशन म्हणजे संकोच. याचे समानार्थी शब्द रेस्ट्रेंट म्हणजे संयम, स्वतःला थांबवणे किंवा नियंत्रण ठेवणे. दुसरा शब्द कन्स्ट्रेंट म्हणजे बाधा, काही गोष्टी करण्यावर ठेवलेली मर्यादा. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, निर्बंध किंवा मर्यादांशिवाय क्रियावली. दुसरा शब्द एन्करेजमेंट म्हणजे प्रोत्साहन, चांगल्या कृतीसाठी प्रोत्साहन देणे. याचेच उदाहरण. हर इनहिबिशन प्रिव्हेंटेड हर फ्रॉम स्पीकिंग इन फ्रंट ऑफ द क्राऊड. तिच्या संकोचामुळे तिला लोकांच्या समोर बोलता आले नाही. नेक्स्ट वर्ड इनिशियल म्हणजे सुरुवातीचे किंवा आरंभीचे. याचे समानार्थी शब्द फर्स्ट म्हणजे पहिला, सुरुवातीचा किंवा प्रारंभिक. दुसरा शब्द प्रिलिमिनरी म्हणजे प्रारंभिक, प्रारंभिक अवस्थेतील. विरुद्धार्थी शब्द बघूया. फायनल म्हणजे अखेरचा, समाप्ती किंवा समाप्तीची स्थिती. दुसरा शब्द लास्ट म्हणजे शेवटचा, शेवटी येणारा. याचेच उदाहरण. द इनिशियल मीटिंग वेंट व्हेरी वेल. प्रारंभिक बैठक खूप चांगली झाली. नेक्स्ट वर इनोसन्स म्हणजे निरागसता. याचे समानार्थी शब्द बघूया. प्युरिटी म्हणजे पवित्रता, पाप, दोष किंवा अशुद्धतेपासून मुक्तता. दुसरा शब्द नायव्हिटी म्हणजे भोळेपणा, अत्यंत साधेपणाचे विधान किंवा कृती. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. गिल्ट म्हणजे दोष, काही वाईट केलेले किंवा चूक केलेली स्थिती. दुसरा शब्द करप्शन म्हणजे दृष्टता, पाप, अशुद्धता किंवा अनैतिकता. याचेच उदाहरण बघूया. हर इनोसन्स मेड एव्हरीवन ट्रस्ट हर. तिच्या निरागसतेमुळे सर्वांनी तिच्यावर विश्वास ठेवला. तर हे होते आजचे 5 शब्द मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.